राज्यभरातील कंत्राटदारांची तब्बल 86,000 कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाकडे प्रलंबित असून गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून देयके न मिळाल्याने कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत। या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आक्रमक झाला असून थकबाकी तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे। ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी शासनाच्या विविध विभागांकडे मोठ्या प्रमाणात देयके प्रलंबित असल्याचे सांगितले। सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, जलजीवन मिशन आणि आदिवासी विकास विभागासह विविध विभागांची थकबाकी असल्याचा दावा त्यांनी केला। थकबाकीमुळे कंत्राटदारांचा व्यवसाय संकटात आला असून 6 कंत्राटदारांनी आत्महत्या केल्या आहेत। या आत्महत्यांना जबाबदार कोण, असा सवाल भोसले यांनी केला। दरम्यान शासनाकडून सुमारे 6,572 कोटी रुपयांचा पहिला टप्पा राबविण्याच्या हालचालींचे महासंघाने स्वागत केले। मात्र ही रक्कम अपुरी असून किमान 40 ते 50,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून सर्व कंत्राटदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुंबई विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी केली। वारंवार निवेदने आणि आंदोलने करूनही प्रश्न सुटलेला नाही। सरकारने दखल घेतली नाही तर शेवटी रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागेल, असा इशारा आवळे यांनी दिला। यावेळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते। आताच दिवंगत अजितदादांचंही सुद्धा नाव निघालं, त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की तिजोरी उपडी करा, आम्हा लोकांना तुम्ही काहीतरी न्याय द्या। आणि वारंवार ह्या गोष्टीसाठी कंत्राटदार हा संघ राज्यभर आंदोलन करत होता आणि त्याच्यामध्ये आमचे 6 दुर्दैवी कंत्राटदारांचाही मृत्यू झाला होता। आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला कंत्राटदारांचं पूर्ण घरदार, तुम्हाला सांगतो, सोनं नाणं, बायका मुलांचे सगळे दागिने असतील, त्यांचे एफ डी असतील, ह्या वाऱ्यावरती सोडलेले असताना सुद्धा जर सरकार ह्याच्याकडे बघत नसेल आणि आता सरकारने एक नवीन प्लॅटफॉर्म आम्हाला ट्रेड्सच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे। माझी शासनाकडे ही प्रमुख मागणी आहे की तुम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणून आता 6,572 कोटीचा तुम्ही जो का पहिला टप्पा जो करताय, तर त्याची ही तरतूद फक्त आम्हाला एक प्रकारे वाटण्याची अक्षता लावू नका। आम्ही ह्या भूमिकेचं आपलं स्वागत करतो, पण आम्हाला ही तुम्हाला विनंती करायची आहे की हा टप्पा जो आहे तो 6,572 कोटीवरती न थांबवता तुम्ही हा जो टप्पा आहे आमच्या 86,000 कोटीच्या टप्प्याच्या अगेन्स्टमध्ये किमान तो 40,000 50,000 कोटीपर्यंत न्यावा। आणि त्याच्यामध्ये सगळे हेड्स, शासनाचे जितके काही हेड्स असतील, म्हणजे त्याच्यामध्ये इमारत दुरुस्तीचा हेड असेल, त्याच्यामध्ये 22-59 असेल, त्याच्यामध्ये आदिवासी विभागाचा हेड असेल, आमच्या जलसिंचनाचा असेल, आमच्या जलजीवनचा असेल, त्या सगळ्या कंत्राटदारांना त्याच्यामध्ये कसं सामावून घेता येईल हे शासनाने बघणं गरजेचं आहे। आणि एवढं करून सुद्धा जर तुमच्या सुस्त कार्यक्रमाला जर आम्ही प्रतिसाद देत असताना सुद्धा जर शासन आम्हाला जर त्या प्रकारे कुठेही प्रकारे जर आम्हाला मदत करायला तयार नसेल, तर मग ही शेवटी लढाई रस्त्यावरती उतरवून करावी लागेल असं आम्हाला वाटतं। जवळपास 5-6 विभाग आहेत। सार्वजनिक बांधकाम आहे, ग्रामविकास आहे, जलजीवन मिशन आहे, ट्रायबल एरिया आहे। या जवळपास 5-6 डिपार्टमेंटची 86,000 कोटीची बाकी ही कमीत कमी 1.5 ते 2 वर्षापासून आहे। आणि ही बाकी एवढी मोठी प्रचंड असल्यामुळे राज्यातील सगळ्या रोजगाराला, म्हणजे कंत्राटदाराचा व्यवसाय हा शेतीनंतरचा सगळ्यात मोठा व्यवसाय, या व्यवसायाला घरघर लागलेली आहे। कारण हे गेल्या 1.5-2 वर्षापासून पेमेंटची परिस्थिती अत्यंत बिकट आहे। या संदर्भात आम्ही वारंवार मुख्यमंत्र्याला सुद्धा निवेदन दिलेलं आहे, पण हे निवेदन दिल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला भेटीची वेळ मिळत नाही आहे। ही दुर्दैवानी गोष्ट। यामुळे 6 लोकांनी आमच्या आत्महत्यासुद्धा केल्या। पण महाराष्ट्र शासनाच्या 2024 ऑक्टोबर यावेळी आम्ही जो ट्रेड्सचे जे आहेत ह्या ट्रेड्सच्या संपर्क केला। ट्रेड्सच्या माध्यमातून आम्ही गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, दिवंगत आपले अर्थमंत्री अजितदादा आणि मुख्यमंत्र्याची फायनान्शियल ॲडवायझरी कमिटी यांच्याबरोबर चर्चा करून हा प्रस्ताव मंजूर करून घेतला। मला सांगायला आनंद वाटतो की देशाची संसद, राज्यसभा आणि लोकसभा आणि महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ यांनी सुद्धा ह्या बाबतीत मान्यता दिलेली आहे। येत्या 10-15 दिवसांमध्ये ह्याबाबतची सगळी क्लॅरिटी होऊन जवळपास 15 सप्टेंबर 2026 रोजी, म्हणजे महाराष्ट्राच्या आपल्या देशाचा अभियंता दिन असतो, त्या दिवशी ही 100% सिस्टीम लॉन्चिंग होईल असे शक्यता दाट आहे। महाराष्ट्र शासनाची बाकी भरपूर आहे, पण ही ट्रायल पोस्टवरती आत्ता आपण ही 15 सप्टेंबरला गेले। आम्ही या लेटरमध्ये सुद्धा मागणी केली आहे की इतर सर्व डिपार्टमेंट्सला सुद्धा ही तरतूद व्हावी। तुम्ही जसं म्हणताय तो बाग सत्य आहे। आत्ता जेव्हा लागू केल्यानंतर स्टार्टिंगला त्यांनी सांगितले की 6,176 कोटी रुपये त्यांनी दिलेले आहेत। प्रत्यक्षात 40-50,000 कोटी यातनं तरतूद होणे ही काळाची गरज आहे। म्हणून आजच आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा भेटीची वेळ आत्ता इथं मागितलेली आहे। आम्हाला एक 5-10 मिनटं जर मुख्यमंत्री साहेबांनी भेटीची वेळ दिली तर यामधून एक सुवर्ण मध्य निकलने दाट शक्यता ऐसी वाटती। बहुत सालों से काम कर रहे हैं। अभी तक करीब 9 लाख करोड़ के आसपास हम लोग एमएसएमई को इससे ऑलरेडी दे चुके हैं सोल्यूशन। तो इसमें बहुत सिंपल सोल्यूशन है। एक डिजिटल रजिस्ट्रेशन का लिंक है, उसमें कोई रजिस्ट्रेशन फीस नहीं देनी है।
तो कल हमने इसके लिए सबको एक्सप्लेन किया था। उसमें हमारी टीम है जो उनको रीच आउट करेगी। तो अभी इसमें सबसे बड़ा मेजर चैलेंज है अवेयरनेस नहीं है, लोगों को पता नहीं है, जानकारी नहीं है। तो अभी हम सारे जितने भी ज़िला हैं तो सर के माध्यम से हम सारे ज़िला में सबको अप्रोच करेंगे, जो कॉन्ट्रैक्टर यूनियन के प्रेसिडेंट को बताएंगे कैसे होना है। तो उसमें सिंपल इनवाइस अपलोड करनी होती है, उसमें इनवाइस PWD अप्रूव करेगा, देन उसमें बैंक है, बैंक पैसे दे देते हैं। तो किसी को कहीं नहीं जाना, एक डिजिटल माध्यम है और इसमें बहुत ही इजी है। और इनको सबसे बड़ा प्लस पॉइंट है कि उनकी बुक्स में लोन नहीं दिखेगा। ये ऑफ बैलेंस शीट सोल्यूशन है। अगर कल को PWD से पेमेंट डिले हो जाता है 180 दिन या 90 दिन बाद, तो वो रिकवरी कॉन्ट्रैक्टर से नहीं होगी, PW से ही हम वो करेंगे।